महाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेलं कार्ला लेण्यांमधील एक पवित्र स्थान, जिथे आजही लाखो भक्तांची श्रद्धा जिवंत आहे, ती म्हणजे आई एकविरा माऊली. आई एकविरा ही केवळ देवी नाही, तर समस्त कोळी बांधवांची कुलदेवता आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या भक्तांची अतूट श्रद्धा आहे. असं मानलं जातं की आई एकविरा ही आदिशक्ती माता पार्वतीचे एक रूप आहे. पूर्वीच्या काळी सह्याद्री पर्वत रांगांमध्ये साधना करणाऱ्या ऋषीमुनींना राक्षसांचा त्रास वाढला होता. तेव्हा त्यांनी माता आदिशक्तीची प्रार्थना केली आणि त्या प्रार्थनेला प्रतिसाद देत माता पार्वतीने एकविरा रूप धारण केलं. एक म्हणजे एकमेव आणि वीरा म्हणजे शक्तिशाली. ती एक अशी शक्ती होती जिने सर्व संकटांचा नाश केला. राक्षसांचा संहार करून तिने या भूमीचं रक्षण केलं आणि त्यानंतर ती याच कार्ला लेण्यांमध्ये स्थिर झाली, भक्तांच्या रक्षणासाठी. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कार्ला येथे आई एकविरा देवीचा भव्य पालखी सोहळा आयोजित केला जात आहे. हा सोहळा साधारणपणे चैत्र महिन्यात साजरा केला जातो. याची सुरुवात 25 मार्च 2026 पासून होत आहे. या काळात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक पायी चालत कार्ला येथे येतात. जय एकविरा माता चा जयघोष करत ढोल ताशांच्या गजरात भक्त पालखी सोहळ्यात सहभागी होतात. हा सोहळा साधारणपणे काही दिवस चालतो. विशेषतः चैत्र नवरात्री आणि चैत्र पौर्णिमा हा काळ अत्यंत महत्त्वाचा असतो. या दिवसांमध्ये देवीचं विशेष पूजन, आरती आणि महाप्रसाद आयोजित केला जातो. आई एकविरा देवीला नवस केल्यावर तो पूर्ण होतो ही भक्तांची श्रद्धा आहे. विशेषतः नवीन कामाची सुरुवात, संकटातून मुक्ती, मनोकामना पूर्ण होण्यासाठी भक्त येथे येऊन आईच्या चरणी नतमस्तक होतात. कार्ला लेण्यांच्या पायऱ्या चढताना प्रत्येक पावलागाणी जय एकविरा माऊली हा जयघोष मनात एक वेगळीच ऊर्जा निर्माण करतो. आई एकविरा ही केवळ एक देवी नाही, तर श्रद्धा, शक्ती आणि विश्वासाचं जिवंत प्रतीक आहे. ज्यांनी तिला मनापासून हाक मारली त्यांना ती कधीही निराश करत नाही. म्हणूनच आजही लाखो भक्त एकाच आवाजात म्हणतात, जय एकविरा माऊली. आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात आणि आई एकविरा माऊलीची कृपा आपल्यावर सदैव राहावी, यासाठी हा व्हिडिओ आपल्या कुटुंबासोबत आणि मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी पेजला नक्की फॉलो करा.